ठाकरे गटाकडून 5 तारखेपासून 11 तारखेपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। अंबादास दानवे यांनी याबाबतची माहिती दिली। 8 तारखेला अवघ्या मराठवाड्यात जिल्हाधिकारी तहसील कार्यालयावर धरणं निदर्शनं केली जातील, तर 11 तारखेला भव्य मोर्चा संभाजीनगरमध्ये काढला जाईल। विभागीय आयुक्तालयावर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येईल असं दानवेंनी म्हटलंय। माळशेज घाटामध्ये काचेचा स्कायवॉक उभारण्याची घोषणा करण्यात आलेली आहे। माळशेज घाटातील पर्यटन वाढीच्या दृष्टीने हा नवा राज्य सरकारचा प्रयत्न आहे। नालायकांच्या हातात नवी मुंबई महानगरपालिका देऊ नये असं गणेश नाईकांनी म्हटलं आणि नाव न घेता खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली। त्यावर उदय सामंत यांनी गणेश नाईक यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे। उठसूट शिवसेनेवर टीका खपवून घेणार नाही, नाईकांना काही अडचणी असतील तर त्यांनी शिंदे साहेबांची वेळ घ्यावी असं म्हणत उदय सामंत यांनी टीका केली। शासनाच्या योजना प्रत्येक घरात पोहोचल्या पाहिजेत, यासाठी शिवसेनेकडून उपक्रम राबवला जातोय। राज्यभरात धर्मवीर आनंद दिघे नगरी सहयात्रा केंद्र उभारली जाणार आहेत अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असतील। यामध्ये 8 ऑक्टोबरला नवी मुंबई विमानतळ, मुंबई मेट्रो 3 आणि इतर काही विकास कामांचा शुभारंभ होईल। 8 तारखेला रात्री राजभवनात नरेंद्र मोदी वास्तव्यासाठी असतील, तर दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्लोबल फिनटेक फेस्टिवलला उपस्थिती लावतील। बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर 2 दिवस त्यांचा मृतदेह तसाच ठेवला होता। तसंच बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताचेही ठसे घेण्यात आले होते असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला। त्यावर राऊतांनी प्रत्युत्तर दिले। ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला आम्हाला मोठं केलं त्यांच्याशी ही बेईमानी असल्याचं राऊतांचं म्हणणं आहे। मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा मुंडे भाऊ बहिणींना इशारा दिलाय। मराठा आणि माझ्या नादाला लागू नका, नाहीतर राजकीय करिअरचा देव्हारा करू असा इशारा जरांगेंनी दिलाय। संतोष देशमुख यांच्या हत्येचा बदला घेतला जाणार असंही जरांगेंनी म्हटलंय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची कृषी मंत्र्यांसोबत बैठक होणार आहे। अतिवृष्टी झालेल्या नुकसानासंदर्भात शनिवारी बैठक होईल। कर्जमाफी, ओला दुष्काळ जाहीर करा अशा मागण्या विरोधकांनी केल्यात, त्याबाबत या बैठकीमध्ये काय निर्णय घेतला जाणार याकडे लक्ष असेल। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारचे आभार मानलेत। महाराष्ट्र 6418 कोटींचा जीएसटीचा एक आगाऊ हप्ता महाराष्ट्राला मिळालाय, त्यामुळे विकास योजनांना वित्तपुरवठा करायला मदत होईल असं म्हणत अजित पवारांनी पंतप्रधान आणि केंद्रीय वित्तमंत्र्यांचे आभार मानलेत। पावसामुळे पिकांचं नुकसान झालेल्या राज्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पैसे जमा होणार आहेत असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले। ठाकरे गटाचे नेते राजन तेली यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। कधी काळी नारायण राणे, नितेश राणे आणि दीपक केसरकर यांच्याशी उभा तंटा मांडणारे राजन तेली आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून सत्ताधारी पक्षामध्ये आले। त्यामुळे कोकणातील राजकीय समीकरण आगामी काळामध्ये बदलण्याची शक्यता आहे। मनोमिलन हे एकतर्फी प्रेमातून होत नाही। विकासाचं राजकारण करायचं असेल तर मनोमिलन होईल, राजकारण करायचं असेल तर नुसतंच राजकारण करायचं असेल तर विचार करावा लागेल असं माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटलंय। रणजित नाईक निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मनोमिलनाच्या चर्चा सुरू आहेत, त्या संदर्भात रामराजे निंबाळकर यांनी ही प्रतिक्रिया दिली। राज्य सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या जीआर संदर्भात काहींना गैरसमज झाला। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 4 तारखेला एक बैठक बोलावल्याची माहिती परिणय फुके यांनी दिली आहे। अजित पवार उपसमितीचे अध्यक्ष बावनकुळे, अतुल सावे, छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, लक्ष्मण हाके, बबनराव तायवाडे यांच्यासह ओबीसीचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित असतील।
बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण लागू करण्यासाठी राज्यभरामध्ये मोर्चे काढले जात आहेत। या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी इथं पहिला दसरा मेळावा घेण्यात आला। शासनानं बंजारा एसटी प्रवर्गाचं आरक्षण लागू केलं नाही तर आम्ही उपहिंदू म्हणून जगू असा इशारा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दिलाय।